काही म्हण शांती, भाजी मन मस्त बनवली तू. हा भाजी म्हणलं टापोटा मस्त जमली, एक नंबर. मस्त जमली का? मस्त जमली. बापा तुले काय पाहा लागते तो हाताले चव. तो हातासारखी चव कोणालाच नाही म्हणलं शांती. हो अख्ख्या गावातनी नाही म्हणलं. हो काय सांगू तुले मग. हाय बाई तुम्ही पण. हो खरंच ना बा, खरंच तुही शपथ घेऊन सांगू राहिलो. तो हाताची सर म्हणलं अख्ख्या गावातनी नाही म्हणलं. हो एवढी टेस्टी भाजी होती तो हातची. मग बरं मी काय म्हणतो म्हणलं, पोरीले जवायला बोलवा लागल ना धोंड्याले. काही बोलावता म्हणलं, काही बोलावता. हो ना बोलवा तर लागणच ना, नाहीतर जवळ फुगायचा ना टम मनाचा. मला धोंडले नाही बोलावलं मनाचा. जवळ माहित नाही मग तुला कसं आहे आपला ते. बोलवा तर लागूनच बापा द्यायले. मग काही बोलावता. मे महिना होत उराला तरी पण आता जून लागते. मग पाणी पडल्यावर बोलावता का? काही बोलावता. थांब ना जराशी कडकी आहे ना. थांब जरासे पैसे मागू दे. मागितले मी एका जणाला उसने. पैसे घ्यायचे भेटल्यावर बोलावू आपण. थांब सध्या नको बोलावू. थांब 2 दिवस. काय परिस्थिती आली बाई आपल्यावर. पहिले किती पैसा होता आपल्यापाशी ना, आता काहीच नाही. लोकांना उसने मागायचं काम पडू राहिलं धोंड्यासाठी पैसे. मग सबन वर्ष थोडी असते तशी. आता हे वर्ष गेलं आपलं फाटक्यातनी पाय. पुढचं वर्ष चांगलं जाईल ना आपल्याला. चांगलं पीक होईल आपल्याला. जर असं पैसा येईन जर असा आहे की नाही. मग एवढं काही टेन्शन नको घेऊ. काय नाही होत. बोल रे दादा बोल. काय म्हणतो? कशी काय मग तब्येत? तब्येत पाणी काय म्हणते मग? तब्येत तर चांगली आहे रे दादा. तब्येत चांगली आहे आमची. तू कशी आहे म्हणलं? तू कशी आहे? आमची चांगली आहे. आणि मला लाडक्या वहिनीची तब्येत कशी आहे? बापा तिला काय झालं तरी बापा सट आहे ते. मग खाते पिते आईश करते मस्त. कूलरची हवा आहे, एसी आहे मस्त. काही टेन्शन नाही दिले. सट आहे ते. काय बोलू राहिले. पाय म्हणलं मा बहिणीला किती काळजी आहे तुझी. तुझी तब्येत पाणी विचारू राहिली. आणि तू पाय विचारलं तर तिला तुझी तब्येत कशी आहे म्हणून. विचारलं का? तुम्ही विचारले ना. मग चांगली आहे म्हणते ना. मग काय विचारू बोल मी. बापा 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 बरं तर बरंच आहे रे बापा. हट बोलावं मुकाट्यानं. बोला तिकडे फोनवर बोला मुकाट्यानं. काय म्हणत होता रे दादा मग? कशासाठी लावला फोन? येता का मग उद्या? येता का म्हणलं दोघं जण धोंडे खायले या ना मग. बाबा धोंडे या वयात नाही आता. या वयात नाही का? या वयात नाही म्हणजे कोणा वयात नाही मग? मी जवळ जिथं हा जवळ तुला धोंडे खायला लागते तुले दाजीले. मग तुम्ही काही सांगू नका. तुम्ही या उद्या मस्त पैकी. मस्त धोंडे गिंडे कर लावतो. मस्त खा प्या सट. या लवकर. अरे पण दादा या वयात चांगलं वाटतं का? आता महापुरीला बोलावून राहिली होती मी त्या भाषीले. आणि जवळ एक आमचा. मग त्याला बोलावून राहिली होती ना मी. त्याईले मग बोलाव पहिले आमच्या इथे तू. मस्त धोंडे गिंडे खाय. 1-2 दिवस राय. आणि चालली जाय मस्त आरामानं. मग बोलाव त्याईले. तसं करू का मग? हो तसंच कर. पहिले तुम्ही आमच्या इथे या. मग तुझ्या जवळ पुरीला बोलाव. मग आम्हाला तिकडे जावं लागते ना. मेवण्याला बोलावलं आम्हाला धोंडे खायले. मग म्हणून म्हणतो तू आधी ये पहिले आमच्या इथे. मग तुझ्या पुरीला बोला. मग आम्ही चालले जातो तिकडे. आहे का नाही? बरं पण राहू दे ना. मी म्हणतो काय उगं दगदग. राहू दे ना म्हणलं. कुठे वहिनील तर आज स्वयंपाक करा हे करा नमुक करा ढमुक करा. राहू दे जा तुम्ही. आम्ही येत नाही. राहू द्या. ये ना बिचारे. किती दिवसाची आली नाही तू. तुझ्या वहिनीला तुझी आठवण येऊ राहिली किती दिवसाची. मग अजून पत्ता नाही तुझ्या याचा. ये बरं तू लवकर. मला काही सांगू नको. यास लागते तुले. भाई किती खोटा बोलते माणूस. मला काही आठवण आली व मला काही आली पण आठवण. काही बोलू राहिले असं का? वहिनीला आठवण येऊ राहिली का माई? बरं येतो ना मग मी. बाबा उद्याच येतो मग. उद्याच येतो. बरं आहेत का तिथे वहिनी? आहेत का म्हणलं. दे बरं त्याच्या पैसे. मग बोलतो मी जराशी. आहेत का? नाही म्हणा. मी नाही बोलत. भांडे घासू राहिली म्हणा. असं सांगा. बोल ना म्हणलं. नाही मी नाही बोलत. भांडे घासू राहिली म्हणा. असं सांगा. बाई व ते भांडे घासू राहिली म्हणलं. भांडे घासू राहिली ते. उद्या ये नस तू. उद्या परस्पर बोला ना तुम्ही. आमने सामने बोला मस्त. तू ये ये उद्या. बरं भांडे घासू राहिले का? बरं मग यायला विचारतो मग मी. यायला विचारतो मी. थांब 2 मिनिटं. जायचं का कसं करायचं ते. त्याला काय विचार लागते. ये मुकळ्या ना तू. मग मा शब्दाच्या बाहेर नाही दाजी येते ते. मग का कसं करता मग? येतात कसं? मा भाऊ बोलावून राहिला धोंडे खायले. येता का मग? आता त्या वहिनीला तुझी आठवण येऊ राहिली म्हणतं तर मग जास लागल ना. चल मग बा येऊ. मग जाऊ उभे येऊ. पण थांबू नाही म्हणलं. थांबू नाही. काय म्हणते दाजी? बरं जाऊ म्हणतात ना. जाऊ म्हणते. उभे येऊ म्हणते जाऊन. बरं या मग. आठवणीने या नक्की. मी तयारी करतो मग. सबन आणून गिणून ठेवतो सामान. हो येतो. जा लागतो मग आपल्याला उद्याच बोलावलं आपल्याला. मग पायटेच धकू आपण उन्हीच्या आधी. हो दुपारून लय ऊन होते मग. काय नाही तर एसटी नाही तर आपल्या गाडी नाही तर एसटी नाही आपल्या गाडीने जाऊ आपण. पायटीत जाऊ आपण फक्त. एसटीन चाल ना. एसटीत ऊन नाही लागत ना. एसटीन चाल.
एसटीने येत नाही हो माय मी, मला लय त्रास होते एसटीनं. एक तर जागा नाही भेटत म्हणलं एसटीने, खट उभं राहावं लागते. कोणी उलचक जागा देत नाही म्हणलं बसायला. मग पायाला मुंग्या येतात उभं राहू इकडे. मग आणि तिथे उलटा करणाऱ्याच्या याची दुनिया तर अलगच आहे. अंगावर उलटा येते काही करतात काही तर. मग मुकाड्याने सकाळीच राम पायऱ्यात नाही आपण चालले जाऊ आपल्या गाडीनं. आणि संध्याकाळच्या तिकून वापस येऊ 4-5 वाजता ऊन उतरल्यावर. मग बरं मग तसं करू मग. आपण आपल्या गाडीनं चाललं जाऊ. त्याला झोपा मग फटकन, पाय उठा लागत ना लवकरच. उठत ना मग लवकर तुम्ही, तुमच्या जीवावर येते. झोपा फटकन. हो चल, झोप झोप झोप. का व लय येल पडता व. येऊ नव्हतं राहिले ना म्हणलं ते. कायले जबरदस्ती बोलावलं त्याले. काम ना धाम मांग 56 कामं लावली तुम्ही. आपण चाललं गेलो असतो ना मग काय उद्याच्या उद्या आपण मग भावाच्या घरी. मग काव ठेपशे तुला तर भावाच्या घरी आवडते, तसं मा बहिणीला मा घरी आवडत नसेल का? काव उगीर वटाने. चल उद्या मुकाड्यानं कामाला लाग म्हणलं. पूर्णाच्या गोया के मस्त हे कर म्हणलं तू. भजे गिजे तय, कुरड्या गिरड्या तय, धोंडे गिंडे कर मुकाड्यानं. शानपणा नाही करायच्या. बापा 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 काय झालं हो तुम्हाला? काय झालं म्हणलं? लयच बोलू राहिली येड बोलून. तू बोलत राहिली तशी, तू बोलत राहिली ना. रोज रोज येऊ राहिली माझी बहीण. एकच वेळा येऊ राहिली ना. ते जुवार येते तर स्वयंपाक करायचा. ड्युटीने आले की थकत नाही का माणूस? थकत नाही का म्हणलं? मग किती हातपाय दुखू राहिले म्हणलं माय. आम्ही नसतो जात का ड्युटीवर? आमचं नाही दुखत का म्हणलं काही. आम्ही कोणाला सांगू? ते काय सांगू नका म्हणले. घरातनी नोकरीने ठेवा एक रोजानं. ते काय सांगू नका म्हणले. घरातनी नोकरीने ठेवा रोजानं. नोकरी सोड तू नोकरी सोड आणि राय घरीच तू. मी आव ना, मी जात जाईन नोकरीवर. आली मोठी शानपणा करू राहिली मस्त. बापा 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 लयच तोंड फुटलं म्हणलं. लयच फुटलं तोंड. कोणाले? तुले का मले? नाही मलेच फुटलं ना तोंड. मग मीच बडबड करू राहिली एकटी. मग मलेच फुटलं ना. मी चाललो झोपाले. कर तू किती बळबळ करतो तर रातभर. आणि पायटी लवकर उठ म्हणला. बिजीनं उठ फटकन आणि कामाला लाग म्हणलं. बापा 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 मला तर काही समजून नाही राहिलं या माणसाचं. ऑर्डर देऊ राहिला माणूस. कावा झोपा ना म्हणलं. काय विचार करू राहिले? आणि पैशाच्या विचार करू राहिलो. आता पुरीले जवायला आपण धोंड्याला तर बोलावच राहिलो. पण त्याला कपडे घ्यायला लागल ना. कपडे घ्यायला लागन, जवायला सोन्याची अंगठी करायला लागन एखादी. कसं करतो बा मग? माय बाई हो मी आता विचारच नाही केला हे सोन्याच्या अंगठीचा. कपड्याचा आपण कपडे काय नाही घेऊ आपण. पण सोनं तर लय महाग झालं व. आता कसं ना, तेच तर पंचायत आहे. मग तुला माहित आहे जवळ कसा आहे आपला म्हणून. नाही दिलं तर टम फुकते मग. माय बाई आता तर मला टेन्शन झालं व. आता कसं व? कसं म्हणजे आता मला तर लय टेन्शन आलं. आता काय करावं काय समजून नाही राहिलं बापा. जाऊ द्या, पायदा येते जवळच्या तेव्हा पायदा येते. कुठे टेन्शन घेऊ राहिले एवढे. जाऊ दे तिकडे. काय जाऊ द्या म्हणते बिचारे. इकडे मला टेन्शन येईल आहे ना. अंगठी जर नाही केली जवायला तर जवळ पण गावात निकालला करायचा होय. सासऱ्यानं अंगठी नाही केली, सासऱ्यानं अंगठी नाही केली. मग मला नाव ठेवतात ना लोक. अरे बँकेतनी आहेत आपल्याकडे 10-15 हजार रुपये दुधाचे. ते काढा लागतील का? हो राजा. ते काढतो उद्या. आणि त्याचीच अंगठी देतो जवायला करून.